सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे आणि आता त्याच निमित्ताने त्याच अनुषंगाने आपण आज इथे चर्चा करणार आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने। आता ह्या वर्षीपासून प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत महापालिकेच्या। ह्याच्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि बहुतांशी सगळ्याच नगरपालिका महानगरपालिकांमध्ये वॉर्डनिहाय निवडणुका होत होत्या। यावेळेस प्रभागनिहाय निवडणुका होत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्येही प्रभाग जाहीर झालेले आहेत आणि ह्याच्यानुसार आता प्रत्येक प्रभागातून 4 नगरसेवक निवडले जातील। मतदारांना 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। तर ह्या संपूर्ण आताची ही प्रक्रिया, या प्रक्रियेचा होणारा फायदा किंवा कोणत्या पक्षाला याचं नुकसान होऊ शकतं, कोणत्या पक्षाला फायदा होऊ शकतो, मतदारांना याच्यातून काय मिळू शकतं, नेमका विकास शहराचा कसा होऊ शकतो। पहिले वॉर्डनिहाय आपण विचार करायचो, आता प्रभागनिहाय विचार करावा लागणार विकासाचाही। ह्या सगळ्या चर्चांसाठी आज इथे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे माजी संपादक आदरणीय सुधीरजी महाजन। महाजन सर नमस्कार। नमस्कार। सुरुवात आपण अशीच करूयात की आता महानगरपालिका निवडणुका आलेल्या आहेत, अजून थोडासा अवकाश आहे। आता जिल्हा परिषद आधी होतील की नगरपालिका आधी होतील की महानगरपालिका होतील हा वेगळा मुद्दा आहे, पण सगळ्या राज्यभरातल्या राजकीय पक्षांमध्ये हलचल सुरू झालेली आहे। तुमचं काय मत आहे बरं की कोणत्या निवडणुका आधी होतील एकूण मराठवाड्यातली परिस्थिती पाहता? मराठवाड्यातली परिस्थिती पाहता मला असं वाटतं की अगोदर महानगरपालिकेची निवडणूक होईल, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका लागतील असं माझा अंदाज आहे आता तरी। कारण नुकतंच आत्ता सगळ्या मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्हाधिकाऱ्यांनी हे दिलेलं आहे किंवा सध्या परिस्थिती नाही आहे, पूर परिस्थिती पाहता निवडणुका घेण्यासारखी सध्या परिस्थिती नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु मला आता वाटत नाही की एक हायकोर्टाचा निर्णय पण आहे आणि तुम्हाला त्या निवडणुका घ्याव्याच लागतील। गेल्या 5 वर्षापासून त्या प्रलंबित आहेत आणि आता शेवटी लोकप्रशासन आणावंच लागणार आहे। खरं आहे ते। आता हे 5 वर्षापासून हे संपूर्ण राज्याचा विचार केला तर ते बरोबर आहे, पण आपण संभाजीनगरचा, छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर 8 एक वर्ष झाले। 8 एक वर्ष झाले म्हणजे हा कालावधी खूप मोठा आहे आणि आता अचानक पुन्हा सगळी प्रभाग रचनेसह निवडणुका होणार आहेत। या 8 वर्षामध्ये नेमका काय विकास झाला याचा हिशोब काहीच नाहीये। कोण विचारणार आणि कोणाला विचारणार हा एक प्रश्न आहे। जर जो काही विकास झाला असं म्हणत असतील तर तो खरंच लोकांच्या दृष्टीने योग्य आहे का, तो एक विचार करायचा आहे। आणि 8 वर्षामधले या शहरातले प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिकच गंभीर झालेले आहेत। जे मूलभूत प्रश्न आहेत, मी फार मोठे प्रश्न म्हणते, पण जे मूलभूत प्रश्न आहेत जे आपण गेल्या 25 वर्षापासून ज्या प्रश्नांची आपण त्रस्त आहोत तर ते प्रश्न सुटलेले नाही आहेत, ते दिवसेंदिवस गंभीर होत आहेत। म्हणजे उदाहरणार्थ की पाणी हा प्रश्न सोडून द्या, आता पाणी हा प्रश्नच राहिला नाही लोकांच्या मनात असं माझा समज झाला। लोकांनी ते स्वीकारून टाकले की आलेलं पाणी भरणे, कधी येतं एवढी वाट पाहणे। वाहतूक, शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरा त्याहीपेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न आत्ताचा की या शहरातली वाढती गुन्हेगारी। आपण एक गेल्या काही महिन्यातला किंवा या वर्षभरातला जर आढावा घेतला तर आठवड्याभरात या शहरामध्ये भर दिवसा झालेला खून नाही अशी घटना नाहीये। भर दिवसा खून होतो, भर रस्त्यावर खून होतात, या इथं पडतायत खून, मारामाऱ्या होतात, भुसकाभुसकी होत आहेत। म्हणजे हे हिंसाचार इतका उघडपणे चाललेला आहे, पण तो पण थांबत नाहीये। पोलिसांनी एक उपाय केला होता की ती धिंड काढणे, तर त्याचा पण काही परिणाम झाला दिसत नाही मला तरी काही। आणि दर आठवड्याला बघतो की एक मोठी अशी काहीतरी घटना घडते आणि मला असं वाटतं की मी दुसऱ्या एका बाजूने असा विचार करतो की या अशा घटना जर वारंवार घडत गेल्या आपल्याकडे तर मग जनसामान्याच्या संवेदना पण बोथट होतात का, असा एक मला मुद्दा आहे की खून सलग 2-3 झाल्यानंतर ज्या संवेदना असतात, जो संताप असतो, जो काळजी असते, तीच गोष्ट वारंवार घडल्यानंतर तेवढी त्याची तीव्रता कमी होती किंवा आपणच बोथट होतो की चलता यार चलने दो, आपलं काय आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं नाहीये। तर हे सगळ्या अनेक या अशा वेगवेगळ्या समस्या झाल्या आहेत। शहर प्रचंड वाढलंय, म्हणजे ज्या वाढीला कोणतीही शिस्त नाहीये। त्याच्यामुळे या वाढीमुळे ज्या समस्या झाल्यात त्या उलट समस्यांची भरच पडली आहे। 8 वर्षापूर्वीच्या समस्या आणि आजच्या समस्या, तर 8 वर्षी ज्या समस्या तीव्र होत्या तर त्या तीव्रतेची पातळीवरून पलीकडे गेल्या आहेत असं मला वाटतं शहराच्या। आता एक तुम्ही बोलता बोलता सुरुवात अशी केली होती की शहरात गेल्या 8 वर्षात जो काही विकास कामं झाली आहेत त्याला विकास म्हणता येईल का आणि त्याच्यावर कोणी जाब विचारत आहे का?
तुम्हाला काय वाटतं बरं, की गेल्या 8 वर्षात जे इथले कथित राजकीय पुढारी म्हणा किंवा राजकीय कर्ते-धर्ते आहेत, ते का गप्प असतील या 8 वर्षात? का सगळेच कामं खूपच छान झालेत? सगळे कामं छान झाले नाही, किंबहुना लोकांच्या प्रश्नावर गेल्या 8 वर्षामध्ये राजकीय नेत्यांनी कोणतंही भाष्य करणे किंवा हे काम मी पूर्ण केलं आहे, ह्या कामाची मी मुहूर्तमेढ रोवली होती आणि हे पूर्ण केलं आहे, असं एकही उदाहरण नाही आहे. मी साधं उदाहरण देतो, साधं अगदी. क्रांती चौकामध्ये तिरंगा ध्वज फडकवायचा आहे, हं, तो फडकवला आपण, हं, पण त्या सातत्य नाही आहे. हं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी म्हणतो की जो खरं म्हणजे तो खूप संवेदनाक्षम असला पाहिजे त्या मुद्द्यावर. मग सगळ्यांनीच असलं पाहिजे मराठवाडाभर, की स्वामी रामानंद तीर्थांचा जो पुतळा आहे तो का बसवत नाही आहे? म्हणजे त्यात तरी असं कोणतं मोठं काम आहे त्यातलं? काहीच नाहीये काहीच नाहीये. त्याच्यात तर काहीच नाहीये. हा तर भावनिक प्रश्न आहे ना. हो, हो. हा या शहराचा या प्रदेशाचा भावनिक प्रश्न आहे. यातही कोणी पुढाकार घेत नाही. व त्यात काही टेक्निकल काय असेल असं पण काही नाही आहे, त्याला विरोध असेल असं पण काही नाही आहे. तर ही एकूण उदासी प्रशासनाची आहे सगळ्याच प्रश्नाविषयी, आणि ती राजकीय नेत्यांची पण आहे, म्हणजे लोकप्रतिनिधींची पण आहे ती, असं म्हणतोय मी आता. खरं आहे आपलं, कारण की म्हणजे स्वामीजींचा विषय जो आपण काढला तर त्या निमित्तानेच एक मला थोडंसं हे सांगावं लागतं, की साधारणतः ऑक्टोबर 2024मध्ये हां. हा पुतळा तिथे इरेक्ट झाला, बसला, आणि त्या दिवसापासून आज तागायत या पुतळ्याचं अनावरण करावं अशी विनंती सरकार दरबारी 4 नाही 10 वेळेस केली आहे, तरीसुद्धा तिकडून उत्तर येत नाही आहे. म्हणजे माझ्या एक लक्षात येतं आहे, की विकास कामं एकतर होतात ती साधारणतः टक्केवारीच्या दृष्टीने, आणि जेव्हा पुतळ्यांचा विषय येतो तेव्हा जात आधी बघितली जाते. दुर्दैवाने स्वामीजींना कोणतीही जात चिकटलेली नसल्यामुळे नव्हती. कदाचित तो पुतळा मागे पडला असावा, असा विषय आहे. आणि दुसरा माझं मत असं आहे की स्वामीजींच्या नावावर कोणाला मतं मिळणार नाहीत आता. हा दुसरा मुद्दा तो आहे. पुतळा उभा केल्याने किंवा न केल्याने त्याच्यावर कोणाच्या मतावर परिणाम होणार नाही काही. आता आपण ठीक आहे, विकास कामांच्या बद्दल तर पुढच्या कधीतरी पुन्हा एकदा चर्चा करू, झालेल्या विकास कामांबद्दल. पण आता महापालिका निवडणुका येत आहेत आणि यावेळेस पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये प्रभागनिहाय निवडणुका होतील. हा नेमका काय बदल आहे आणि याच्यातून काय कसा, म्हणजे हा नेमका कसा वॉर्डनिहाय निवडणूक होणं आणि प्रभागनिहाय होणं? तर प्रभागनिहाय निवडणुका म्हणजे पूर्वी आपण एका वॉर्डामध्ये एकच उमेदवार असायचा, म्हणजे एकच जागा होती ती, त्या वॉर्डामधनं एक उमेदवार निवडून जायचा. आता यांनी 4 उमेदवारांचा एक वॉर्ड केला आहे आणि त्यात लोकसंख्या वाढली आहे. आता साधारण 32 ते 42,000 लोकसंख्येचा एक वॉर्ड झाला आहे, आणि त्या प्रभागामध्ये 4 उमेदवार असतील अशी त्यांनी एक रचना केली आहे. हा प्रयोग पहिल्यांदा नाशिक महापालिकेत झाला आहे 2017 साली. तो प्रयोग झाल्यानंतर पुढं 2018 साली उद्धव ठाकरेंनी सरकार असताना या प्रभाग याचे करण्याचे अधिकार जे आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायद्यानुसार जे कायदेधिकार आहेत, ते निवडणूक आयोगाकडनं स्वतःकडे घेतले, राज्य सरकारकडे घेतले. आणि मग ते ठरवलं की राज्य सरकार ठरवेल की प्रभागनिहाय निवडणुका कशा घ्यायच्यात. प्रभाग करण्याचे अधिकार सरकारने घेतलेत. नाशिकच्या निवडणुकीत असं लक्षात आलं की प्रभाग जर केल्यानंतर एका प्रभागामध्ये 3 किंवा 4 जर उमेदवार असतील तर ते उमेदवार रिझर्वेशन आरक्षणाचे सुद्धा असतील आणि खुले पण असतील, असं सगळं होतं. तर प्रभागामध्ये केलं तर तिथं कोणत्याही राजकीय पक्षाला अशी निवडणूक लढणं सोपं असतं. त्यामुळे आणि त्याचा निकाल आपल्याला तिथं दिसला. तो नाशिकच्या महानगरपालिकेच्या निवडणूक तो त्याचा निकाल दिसला तो सगळा. त्यामुळे ठाकरेंनी तो कायद्यातला बदल केला, दुरुस्ती केली, ते अधिकार आपल्याकडे घेतले. आणि आता त्यानंतर हे नागपूरला झालं, जळगावला झालं, पुण्याला झालं, आणि सातत्याने सत्ताधारी पक्षाचे उमेदवार तिथे निवडून आणलेत. हा त्यातला एक भाग आहे. म्हणजे आता एका प्रभागामध्ये तुम्हाला 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. म्हणजे पूर्वी मी माझ्या वॉर्डामध्ये एक उमेदवार निवडण्यासाठी एकच मत द्यायचं. 4 वेळेस मतदान करावं. आता मला 4 जणांना मतदान करावं लागणार आहे. हा यातला फरक आहे आत्ताचा. म्हणजे तुम्ही जर प्रशासकीय पातळीवरचा फरक म्हणता, हा फरक आहे. आता हा झाला प्रशासकीय पातळीवरचा फरक. आता ह्याच्यामध्ये आपण जसं म्हणताय की सत्ताधाऱ्यांना याचा फायदा मिळतो प्रभाग रचनेचा, हे कसं काय? सत्ताधाऱ्यांचा निश्चित फायदा मिळतो.
सत्ताधारी पक्षाचा प्रभाव असतो जनतेवर. जनतेला आश्वासनं देण्याची त्यांच्याकडे एक ताकद असते की मी ही गोष्ट तुमच्यासाठी करणार आहे, तर त्यासाठी सरकारमधून ही गोष्टीसाठी आपल्यासाठी तरतूद होईल, हा एक विश्वास जनतेप्रती वाटत असतो, आहे की नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला अशा ठिकाणी ही निवडणूक सोपीची पडते. पक्षाला एका वॉर्डामध्ये एका उमेदवाराची निवडणूक घेऊन प्रचार करणे आणि एकाच वॉर्डामध्ये 4 जणांचा प्रचार करणे ही अधिक सोपी गोष्ट आहे. हा एक त्यातला पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की आरक्षणाचे जे कोण त्यांच्याकडे प्रतीक्षेतील लोक असतील किंवा आरक्षणामध्ये यांना एक जागा द्यायलाच पाहिजे, आपण हा उमेदवार आपण टाळू शकत नाही, या वॉर्डात या प्रभागामध्ये जागा नाही याला, तर मग इथं आपण इथं सामावून घेऊ शकतो, दुसरीकडे त्याला सामावून घेऊ शकतात. जरी तो त्या प्रभागातला नसला तरी, त्याचं प्रभाव क्षेत्र तिथं नसलं तरी, याचं कारण असं आहे की त्या प्रभागातला एखादा प्रभावी नेता स्थानिक त्या प्रभागातला की त्याचा त्या सगळ्या प्रभावावर एक पगडा आहे, प्रभाव आहे, त्याच्यावर ही जबाबदारी टाकून की तुला तर निवडून यायचंच आहे, पण तुला या बाकीच्या तिघांना पण निवडून आणायचं आहे. म्हणजे तो त्याची मतं, त्याला त्याच्या वैयक्तिक प्रभावाची जी मतं आहेत ती मतं या 3 जणांना तो देऊ शकतो अजून. म्हणजे एक प्रभावी उमेदवार आपल्या पक्षाचे इतर उमेदवार तो निवडून आणू शकतो. हा यातला खूप मोठा फायदा आहे. आता प्रत्येक प्रभागात हे होईलच अशी शक्यता नाही. तशी शक्यता नाही आहे. हां, म्हणजे एक अमुक पक्षाचा बरोबर एक आहे. एक्स पक्षाचा आहे, त्याचा जो प्रभाव असेल तर तो आपल्या तिन्ही साथीदारांना काय निवडून आणेलच असं काही नाही. शाश्वती नाही आहे. मग त्या केसमध्ये किंवा त्या रचनेमध्ये असं होऊ शकतं का की बाबा 2 एकाच पक्षाचे आलेत आणि 2 विरोधी पक्षातले आले, येऊ शकतात. मग त्यावेळेस नेमकं विकासाचा जो काही भाग आहे तो कसा साध्य होऊ हा शकतो? नेमका मुद्दा हाच आहे आत्ता यातला. आता उदाहरणार्थ की तुमचा प्रभाग आहे, तुमच्या प्रभागामध्ये 4 नगरसेवक निवडून येणार आहेत, हो असं समजा तुम्ही. हो तुमचं काम आहे का, तुमच्या भागातलं तुमचं काम आहे काहीतरी अडचणी तुमची बाबा की ह्या रस्ता दुरुस्त करायचा आहे, इथं आम्हाला पाणी मिळत नाही, जे काही तुमची समस्या असेल हो हो ती तुम्ही नेमकं कोणाकडे घेऊन जाणार आहात. तेच म्हणजे आजपर्यंत असं होतं की मी माझ्या नगरसेवकाकडे ही तक्रार नव्हती, माझी तक्रार किंवा अडचण सांगत होती की हे दुरुस्त करतो आत्ता. परंतु आता तुम्ही कोणाकडे जाणार आहात. म्हणजे उदाहरणार्थ मी जर तुमच्याकडे ती तक्रार घेऊन आलो तर तुमच्याबरोबर निवडून आला जो असेल तो माझ्यापासून दुरावेल, हा यांचा जवळचा आहे. म्हणजे त्याचे माझे जरी वैयक्तिक संबंध असतील तर ते दुरावतील. हा माझ्यापुरता भाग झाला. पण तुम्हाला माझ्या भागात इंटरेस्ट नसेल तर तुम्ही लक्ष पण देणार नाही तिथं. हो हो तुम्हाला माझ्या भागात इंटरेस्ट काहीच नाही आहेत, तर माझ्या तक्रारी तुम्ही दखल पण घेणार नाही. मग ह्या केसमध्ये म्हणजे इथं जनतेचे प्रश्न सरळ सरळ वाऱ्यावर पडणार आहेत. तेच विचारणार होतो मी की याच्या आधी जे नगरसेवकाला जाऊन जाब विचारू शकत होतो किंवा जबाबदार त्याला धरू शकत होतो, आता तुम्ही जबाबदार कोणाला धरणार आहात, हा एक मुद्दा आहे. मग हे कोणत्या अर्थाने हे प्रभाग रचना कशी फलद्रूप? राजकीय पक्षाच्या सोयीसाठी ही प्रभाग रचना हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहे. यात जनतेची अडचणच आहे यातली. आता उदाहरणार्थ की एका निवडून आणलेल्या एका नगरसेवकाला वाटतं की माझ्या प्रभागामध्ये सौंदर्यीकरण केलं पाहिजे असं तिचं वाटत असेल, पण तेच इतर तिघांना वाटतंय का? मग ह्या सगळ्या 4ही नगरसेवकांना असा अधिकार आहे का की त्यांनी मिळून ठरवणं आणि ते ठरवल्यावर म्हणजे उरलेल्या तिघांची मंजुरी लागते का? असं कोणती त्यात स्पष्टता नाहीये. अशी एक नगरसेवकांनी ठरवलं की मला नाही एक तर मुद्दा असा आहे की ते जर एकाच पक्ष असेल तर ठरवू शकतील. हो, जर एका प्रभागामधल्या 4 पैकी 4ही जण वेगवेगळ्या पक्षाचे आलेत तर त्यांच्यात मतं कशी होऊ शकेल विकासावर? तेच बरोबर आहे. कसं होऊ शकतं? होऊ शकत नाही ना. मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मला लक्षात येतोय की आता राजकारण हे काही समाजकारणाचा भाग राहिलेला नाही, अजिबातच नाहीये. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा आहे की मग राजकारण कशासाठी आहे तर ते अर्थकारणासाठी आहे. अर्थकारणासाठी. अशा वेळेस आतापर्यंत किंवा आताही लोकप्रतिनिधी हे कुठलंही विकास काम करताना त्यातून अर्थकारणाचा आधी विचार करतो. म्हणजे थोडक्यात सामान्याच्या भाषेत सांगायचं झालं तर माझं काय, तुम्ही स्पष्ट विषय म्हणजे आता तुम्ही विषय वगैरे आला स्पष्टपणे म्हणून मी सांगतो की आता आपल्याकडे असं आहे की आपल्याकडचे जे नगरसेवक आहेत महाराष्ट्रभर, मी सांगतो अगदी असं की मी संभाजीनगर म्हणत नाही मी याला काही, परंतु महाराष्ट्रभर
ग्रामपंचायतपासून ते विधानसभेपर्यंत हं. ही जी सगळी लोकप्रतिनिधींची लॉबी आहे, तर हे यांचे स्वतःचे कंत्राटीचे व्यवसाय आहेत. बरोबर आहे. हे यांच्या नावावर नसतील, हो हो. पण अनेक ठिकाणी हे भागीदार आहेत. ही गोष्ट लपून राहिलेली नाही आता, मग ही जनतेलाही माहीत आहे. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ असं आहे की एखाद्या वॉर्डामध्ये, एखाद्या प्रभागामध्ये एक विकास काम मंजूर झालं व ते करायचं आहे, तर ते काम अलॉट करायचं. आता कोणाला करायचं आहे? हां. तर मग ते जर एका क्ष नगरसेवकाकडे दिलं किंवा हे काम तू कर, तर तीन नाराज होणार आहेत. हं. तीन नाराज होणार आहेत आणि हे काम पूर्ण होऊ नये म्हणून हे 3 जण प्रयत्न करणार आहेत. हं. उदाहरणार्थ या चौघांनाही ते काम मिळालं नाही आणि ते बाहेरच्या कोणत्या एजन्सीला दिलं असेल, तर टक्केवारी कोणाला द्यायची? बरं, तेच आहे. म्हणजे हां. जे म्हणजे त्यांना काही जो काही पर्सेंटेजचा वाटा म्हणजे मिळत 10 असेल रुपये जर- त्याच्यात पुन्हा म्हणजे डिवायडेशन एका येणार. माणसाला जर 10 रुपये मिळत असतील तर यांना 2.5 रुपयेच मिळणार. बरं, यांची भूक एवढी की यांना 2.5 रुपये काहीच वाटत नाही, त्यातली किरकोळ चिल्लर वाटते रक्कम ही. त्यामुळे यातून समाधान होणार आहे का? हा सगळे प्रश्न आहेत हे. कारण हे सगळे जे हे मूलभूत प्रश्न आहेत. हे मूलभूत प्रश्न आहेत. हां. बरं, म्हणजे- या सगळ्यामध्ये सामान्य नागरिक हा कुठंच नाहीये. कुठंच नाही आहे. त्यांनी फक्त मतदान करायचं आणि घरी जायचं. विसरून जायचं. हा, विसरून जायचं आहे, अशी यांची अवस्था आहे आता. आता ह्या सगळ्यांमध्ये आपण संभाजीनगरचा जेव्हा विचार करतो, त्या संभाजीनगरचा विचार करत असताना एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा येतो की संभाजीनगरमध्ये आज तागायत, मग ती खासदारकीपासून ते महानगरपालिकेपर्यंत ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये कुठेही विकासाचा मुद्दा कधीही आलेला नाही, किंवा रादर मी तर म्हणेन की तो येऊ दिला गेला नाही. मग कोणता मुद्दा आणला गेला आहे? तर इथे कायमस्वरूपी संवेदनशील शहर या नावाखाली, संवेदनशील विषय या नावाखाली या शहराला कायम हिंदू आणि मुस्लिममध्ये विभागलं गेलं. मग आता ह्या प्रभाग रचनेमध्ये सुद्धा पुन्हा तोच विषय येणार आहे का? आणि मग तोच विषय येणार असेल तर मग विकासावर बोलण्याचं काही कारण नाही आहे आपल्याला. आता आपलं काय त्याच्यावर? याची आता मी सांगतो की हा एक मुद्दा बरोबर आहे. उदाहरणार्थ, हा तुम्ही जातीयतेचा मुद्दा बरोबर काढला की या शहराचं विभाजन जातीयतेवरच झालेलं आहे आणि हे स्पष्ट आहे. निवडणुकाच त्याच्यावर होतात. म्हणजे आतापर्यंतचा इतिहास हा निवडणुकीच्या पूर्वी शांतता असणे असं नव्हताच, अशांतच असायचं. सुदैवाने आता शांत आहे शहर, हे आपण आपलं भाग्य समजूया की अजून या शहराच्या शांततेला शृंग लावण्याचा कोणताही प्रयत्न आतापर्यंत झालेला नाही. आता कदाचित येत्या काही दिवसात आतापर्यंत झाले म्हणतोय मी, आता पुढचं काय मला माहीत नाहीये. परंतु आता सत्ताधारी पक्षाकडनं अशी पण खेळ होऊ शकते की या प्रभागामधला एक पर्टिक्युलर पार्ट एक विशिष्ट समाजाचा असेल तर वॉर्डामध्ये तो माणूस निवडून यायचा. आता सगळे वॉर्ड एकत्र केल्यामुळे आणि तिथं अल्पसंख्याकांच्या एखादा अल्पसंख्याकांचा वॉर्ड आता जोडला गेला असेल बहुसंख्याक वॉर्डशी, तर आता असू शकतं की या प्रभागामध्ये तो उमेदवार निवडून येऊ शकत नाही. कारण आज तुम्हाला पूर्वी 10 ते 12 हजार मतदारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांची मतं मिळवणे हे सहज शक्य होतं एका व्यक्तीला, मग तो पक्ष असेल किंवा अपक्ष असेल, सहज शक्य होतं. कारण तो त्या मतदारापर्यंत पोहोचायचा, त्या मतदाराला त्या उमेदवाराला सगळे ओळखायचे. आता 40-42 हजार मतदारांपर्यंत तुम्हाला जायचं आहे, ते शक्य नाही आहे. वैयक्तिक संपर्क तेवढाही शक्य नाही आहे, तेवढं प्रभाव क्षेत्र असणं तेही पण शक्य नाही आहे. अशा वेळेस एखाद्या समाजाची त्या ठिकाणी 10,000 मतं असतील आणि पूर्वी तो त्यांचा वॉर्ड असेल आणि आज तिथं 30,000 दुसऱ्या समाजाची मतं देऊन तो एक 40,000चा वॉर्ड झाला असेल, तर तो आतापर्यंत निवडून येणारा त्या वॉर्डातला माणूस तो आता नगरसेवक म्हणून निवडून येणार नाही आहे. हे पण हा खूप मोठा तोटा आहे. म्हणजे एका अर्थाने ज्या पक्षाची दादागिरी आहे तो पक्ष सरस राहणार आहेत, हे सरळ सरळ आहे. दुसरी गोष्ट, यापुढे तुम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अपक्ष असा नगरसेवक दिसणार नाही आहे. कारण एवढ्या ताकदीचा नगरसेवक नाही कुणी आत्ता की ज्याच्याकडे ज्याचा संपर्क 40,000 लोकांपर्यंत आहे, 30,000 लोकांपर्यंत. तुम्हाला पॅनल करायचे आहेत, त्यात तुम्हाला पॅनल करायचे आहेत पुन्हा. म्हणजे पूर्वी एकट्याच्या बळावर निवडणूक लढवली जायची आणि ती कामाच्या जोरावर. मी इतकं काम केलेलं आहे, लोक ओळखायचे आणि निवडून द्यायचे की नाही, हा इतर पक्षांपेक्षा हा उमेदवार अपक्ष उमेदवार. आणि आपल्याकडे उदाहरणं पण तशी आहेत
की अपक्ष उमेदवार सातत्याने निवडून गेलेत. बरोबर. पण आता या निवडणुकीत तुम्हाला अपक्ष उमेदवार अभावानेच दिसेल एखादा. हा यातला खूप मोठा तोटा आहे. चौथी गोष्ट अशी आहे की हा जे प्रभाग आहेत ना, तर प्रभाग लोकसंख्येवर आधारित आहेत की 32 ते 42,000. हो. म्हणजे ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे तिथं तो एरिया कमी आहे. म्हणजे तो आता हडकोमध्ये किंवा हा जो आपला मुस्लिम एरिया आहे आपल्या शहरातला, जो जुन्या शहरातला जिथे जास्त लोकसंख्येची घनता आहे, तिथला प्रभागाचा आकार खूप छोटा आहे पण मतदार तेवढेच आहेत. परंतु गणेशनगर जो प्रभाग आहे तो गणेशनगरमध्ये सुरू होतो आणि संपतो कुठे, त्याची हद्द कुठे आहे, पडेगावचा तो स्लॉटर हाऊस आहे ती त्याची हद्द आहे. म्हणजे 15 किलोमीटर लांब येतो असा. आता एखाद्या उमेदवाराला प्रचार करायला 15 किलोमीटर फिरायचं आहे. तर हा सगळा परिसर एकमेकाशी जोडलेलाच नाही ना, कुठंच नाही, कोणत्याच अर्थाने जोडलेला नाही. त्यांचे विकास प्रश्नही वेगळे आहेत ते सगळे, प्रत्येक वेगळे. हां, तर हा खूप मोठा तोटा आहे. म्हणजे काय झालं की मी ज्या नगरसेवकाशी रोज संपर्क साधू शकत होतो, जो माझा नगरसेवक आहे तो माझ्याच परिसरातला होता, माझी सुखदुःख माझ्या अडचणी त्याला माहीत होत्या. आता मला माहीत नाही कोण येणार आहे काय येणार आहे, तर माझ्या अडचणी माहीत आहेत का, मी त्याला ओळखणार पण नसणार आहे. हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता ह्यातला आणखीन एक वेगळा मुद्दा जो संभाजीनगरशी जास्त निगडीत आहे ते म्हणजे आतापर्यंत जेव्हा महापालिकेच्या निवडणुका झाल्या, मग ते 1988 पासूनच्या सगळ्या निवडणुका शिवसेनेचं प्राबल्य इथे राहिलेलं आहे. आणि शिवसेनेचा हात धरून म्हणा किंवा शिवसेनेच्या सहकार्याने म्हणा, भारतीय जनता पार्टीने हळूहळू पाय रोवायला सुरुवात केली आणि आज भारतीय जनता पार्टी शिवसेना एक समसमान जागांच्या ह्याच्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा फार काही संभाजीनगर शहरात जोर पूर्वी नव्हता, आता माहीत नाही. आणि काँग्रेसचा आहे. त्यात मध्यंतरीच्या काळामध्ये MIMची झालेली एंट्री हा एक शिवसेनेसाठी त्यावेळेस तो म्हणजे फायदेशीर गोष्ट ठरली होती ती. आज वेगळी परिस्थिती आहे. म्हणजे आज एकाच्या 2 शिवसेना झाल्यात आणि एकाच्या 2 राष्ट्रवादी झाल्यात. त्याच्यामुळं ही जी काही परिस्थिती आज आहे, तर आतापर्यंत म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की तुम्ही जुन्या निवडणुकांचा कुठलाच निष्कर्ष किंवा ती आकडेवारी आता गृहीतच धरल्या जाणार नाही. ते निकष लावता येणार नाही की कोणाचं प्राबल्य होतं, मग पूर्वी शिवसेनेचं होतं तर आता असं काही होणार नाही. एक तर प्रभाग रचना झालेली आहे, त्याच्यामुळे वॉर्डही तुटलेले आहेत सगळे. मग अशा वेळेस काय परिस्थिती आहे? आत्ता जर निवडणुका जाहीर झाल्या की बाबा या 2 महिन्यात महापालिकेच्या निवडणुका आहेत, तर अशा वेळेस म्हणजे हे 2 आणि 2 4 पक्ष प्लस काँग्रेस प्लस भारतीय जनता पार्टी आणि MIM. आता मला वंचित, मला जे असं दिसतंय आता की वंचित हा एक वेगळा घटक आहे आणि त्याचा प्रभाव वेगळा असेल हे मी सांगतो तुम्हाला आजही. त्याचा प्रभाव वेगळा असेल. तो MIMचं प्रभाव क्षेत्रच वेगळं आहे, त्यामुळे ते आपल्याला कन्सिडर करायची गरज नाही आहे. त्यांची मतं ठरली आहेत, त्यांचे प्रभाग पण ठरलेत, त्यातले 2-4 कमी जास्त त्यांच्या संख्येमध्ये थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. ते पण या प्रभागाच्या खेळीमुळे होऊ शकतो. फार तर प्रभागाची जी खेळी आहे मी सांगितली ती तर त्यामुळे होऊ शकतं. परंतु आता उरला जो प्रश्न आहे की जे 4 प्रमुख पक्ष आहेत की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, त्यातही 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी असा, तर आत्ता त्याचा अंदाज लावणं कठीण आहे खूप. कारण काय झालं की पहिल्यांदाच या सगळ्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच हे मतदारांना सामोरे जात आहेत. म्हणजे आता ही माझ्या दृष्टीने ह्या निवडणुका म्हणजे या पक्षांसाठी लिटमस टेस्ट आहे की यांचा प्रभाव खरोखर जनतेवर किती आहे हे आता दिसेल. त्याहीपेक्षा मला असं आता वाटतं की सत्ताधारी पक्षाचं ॲडव्हान्टेज आहे त्याचा. त्या पक्षाचे या शहरातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांचा जो मतदारसंघ आहे त्यानुसार ते काम करू शकतील आणि त्यांचा प्रभाव दाखवू शकतील, ते असं एकूण दिसतंय मला. पण ह्या शहराचं कल्चर थोडं वेगळं आहे. ते दरवेळेस सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलं कल्चर असतं. विरोध असतं, पण ते यावेळेस मला दिसणार नाही. आता यात फक्त असं आहे की यातला
शिवसेनेचा ठाकरे गट जो या शहराचा किल्लेदार, या गडाचा किल्लेदार होता आहे आपण समजू आहे अजून तो, तर हे किल्लेदार पद तो कायम ठेवतो का? कारण त्यांची खरी परीक्षा इथंच आहे महाराष्ट्रातली, त्यामुळे इथं ठरेल आपलं की इथं ते काय करणार आहेत. तर आणि एक नवीन फॅक्टर जो त्यांच्याशी जोडला जातोय तो म्हणजे मनसेचा. त्यांनी काय फरक पडेल पूर्ण महाराष्ट्रातला जर विचार केला आपण? मनसेचा फार फरक नाही पडत. परवाही राज ठाकरेंचा ते उल्लेख होता, म्हणजे त्यांच्या भाषणातही होता आणि दोनदा तीनदा भाषणात तो आला की असं म्हणतात की बाबा राज ठाकरेच्या सभेला गर्दी खूप होते पण मतांमध्ये परिवर्तित होत नाही. आता त्यांनी तो जोडला आताच्या त्या कथित वोट चोरीच्या प्रकरणाशी. पण आज तागायत राज ठाकरेंचा ओव्हरऑल परफॉर्मन्स सुद्धा या शहरातलाही तसाच आहे. नाही, गर्दी प्रचंड होते. नाशिक वगळता म्हणजे नाशिकचा एकच प्रयोग त्यांचा सक्सेस झाला होता. मला तेच म्हणायचं की ती जी गर्दी होते ती आता कुठेतरी परावर्तित होईल का ठाकरे गटाकडे? त्याचा फार मला वाटतं फार फायदा होणार नाही त्याला. किंवा मनसेचे काही नगरसेवक तरी निवडून येऊ शकतात असं बघूया काहीतरी. या दोघं एकत्र आल्यानंतर त्यांचे पण काही येऊ शकतील निवडून, असं होऊ शकते. परंतु ठाकरेंच्या बाबतीत तर जे म्हणतात ना की गर्दीचं रूपांतर ते मतांमध्ये करू शकत नाहीत, हे तर सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे तो फायदा फार मर्यादित असेल आणि तो आपल्यापेक्षा मुंबई ठाणे या परिसरात जास्त असेल आपल्यापेक्षा. आपल्याकडे मनसेचा एवढा प्रभाव नाही आहे राजकारणातला, म्हणजे जेवढा ठाकरे गट असेल किंवा शिंदे गट असेल यांचा जो राजकारणाचा. आता जर ठाकरे गटाचा संभाजीनगर पुरता विचार केला आपण तर जवळपास सगळा गट रिकामा झालेला आहे. मग अशा वेळेस त्यांच्याकडे काय ऑप्शन आहे? ते उमेदवार कोण देतात याला खूप महत्त्व आहे आता. म्हणजे आता जी चर्चा होती की पवारांनी भाकरी फिरवली राष्ट्रवादीमध्ये आणि ते विधानसभेसाठी सगळ्या नवीन चेहऱ्यांचा विचार करतायत, जुने चेहरे बदलतायत, ते असा काही हा प्रयोग करणार का कोणी? कारण असे प्रयोग करण्याचं धाडस फक्त आपल्याकडे पवारांकडेच आहे, दुसरं कोणाकडे नाही. आणि एक तर गोष्ट खरी आहे की आता वारंवार तेच चेहरे राजकारणात लोक पण कंटाळलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा ही नवीन पिढी काय विचार करते तो पण एक बघावं लागेल. नवीन मतदार या काळात वाढलेत. पण मग जर नवीन मतदार वाढले असतील तर मग आता निवडणूक यावेळेस तरी विकासाच्या वाटेवर जाईल का? किंवा विकास प्रश्नांना घेऊन निवडणूक उभी राहील का? ती राहायला तर पाहिजे. याचा अजून सर्वे पण कोणी केलेलं नाही किंवा की नवीन पिढीला काय वाटतं या निवडणुकीविषयी, कधी उदासीन आहे, हा एक भाग आहे ना. पण एक गोष्ट तर खरी आहे की तुम्ही आणि मी साक्षीदार आहोत या शहराचे गेल्या 40 वर्षातले. छोट्या छोट्या कारणावरून इथली जनता रस्त्यावर उतरायची, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरायची. अगदी रेशनच्या धान्यापासून ते रॉकेलच्या रांगेपर्यंत असे सगळे प्रश्न सामान्य माणसांनी रस्त्यावर उतरून इथं मांडलेत. हे आपण पाहिलंय. बरोबर आहे. आणि इथं सरकारला झुकवलेलं आहे आणि प्रशासनाला झुकवलेलं आहे, याचे आपण साक्षीदार आहोत. पण आज या शहरातला सामान्य माणूस कुठं आहे हा एक प्रश्न आहे. आता ह्याच्यावरून तुम्ही जो सुरुवातच केली होती आपण ह्या चर्चेची की माणसाच्या संवेदना, सामान्य नागरिकाच्या संवेदना बोथट झाल्यात का? कारण की 3-4 गुन्हे सलग घडूनही कोणीच आवाज करत नाही आहे. तर मला वाटतं सामान्य माणूस हातबल झालेला असावा असं वाटतंय. कारण त्याला एक लक्षात येतं आहे की त्यांनी कोणत्याही प्रश्नावर कधीही आणि कुठेही आवाज केला तरी त्याची दखल घेतली जाईल की नाही याची शाश्वती त्याला वाटत नाही आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे? हे उघड आहे. तुमच्या प्रश्नाची दखल घेतं कोणी हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे आता या प्रसंगावर मला एक घटना आठवली आहे की आपल्याकडे एक MGMच्या त्या कॉर्नरला एक मुलीचा खून झाला होता. तिला जाळून मारलं होतं. ते प्रेम प्रकरणातलं होतं. बरोबर, लक्षात घ्या तुम्ही. ती एक घटना होती. त्या घटनेवरनं या शहरामध्ये पूर्ण सगळं ढवळून निघालं होतं. लोक रस्त्यावर उतरले होते. आणि आज या शहरामध्ये भरदिवसा खून होत आहेत. भरदिवसा तुमच्या समोर होत आहेत. पण कोणाची काहीच प्रतिक्रिया नाहीये. म्हणजे वेब सिरीज पाहायल्यासारखं सोडून देतात लोक. थोडक्यात सगळ्या गुन्ह्यांची एक वेब सिरीजच चालू आहे ती. आणि वेब सिरीजमध्ये जसं आपण एक तटस्थपणे पाहतो असतो, नंतर टीव्ही संपली की ते निघून जातो, तसं चाललेलं आहे. बटन बंद करून शांतपणे एक कप चहा पितो, तसाच प्रकार तो.
पण मग ही असुरक्षिततेची भावना असेल किंवा विकास प्रश्नांबाबतचे काही मुद्दे असतील की अगदी पाणी प्रश्न आहे, कचरा आहे, सगळेच आहेत समजा, आणि आपण म्हणलं तसं वाहतुकीचा सगळ्यात मोठा प्रश्न मोठा सध्या प्रश्न निर्माण आहे. होतोय. हां. ह्याच्यावर नागरिक मी जेव्हा पाहतोय सगळ्या सोशल मीडिया आणि सगळं, ते फक्त सोशल मीडियावर येतात, तर सोशल मीडिया तेवढा प्रभावी आहे का? प्रभावी नाही आहे. तेवढा आता आता उदाहरणार्थ आपण नेपाळचं उदाहरण घेऊ. हो. आता जी जगभर नवीन एक चळवळ हं. सुरू झालेली आहे, ते उदाहरण घेऊ की सोशल मीडियाच्या माध्यमातून ही नवी पिढी रस्त्यावर उतरली. मग असं आपल्याकडे का होत नाही या स्थानिक प्रश्नावर उतरायला? व्हायला पाहिजे ना. बरोबर आहे. ते पण होत नाही काही. मला काय त्याचं हा एक त्याच्या मागचा ॲटिट्यूड असू शकतो का लोकांचा, किंवा मला काय करायचं आहे त्याचं, माझ्यापुरतं मी पाहिन. जोपर्यंत माझ्या घरापर्यंत काही येत नाही तोपर्यंत मी काही बघणार नाही, ही आजची परिस्थिती आहे. पण मग हे असंच चालू राहील. असं चालवणार आहे. मग याच्यातून नेमकं ह्या राजकीय लोकांना साध्य काय करायचं आहे? सत्ता साध्य करायची आहे. माणसांचा एकमेकांशी कमी संबंध येणे हे त्यांच्यासाठी कधीही चांगलं आहे ना. पण तुम्ही मी भेटणार नाही, चर्चा करणार नाही, त्यातून काही नवीन प्रश्न आपल्यासमोर येणार नाहीत, तर ही सत्ताधाऱ्यांसाठी चांगलीच गोष्ट असते ना. की जनतेला प्रश्न पडत नाहीत, सगळ्यात चांगली गोष्ट ही. आणि जनतेला प्रश्न पडू नये हाच तर प्रयत्न असतो सगळा. नसतो त्यासाठी ते अनेक गोष्टी हो, आणत असतात ते. तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही तशी रंगतदार राहणार आहे. इथली जातीय समीकरणं खूपशी वेगळी आहेत की जे संपूर्ण महाराष्ट्रात तशी समीकरणं आपल्याला सापडणार नाहीत. कारण इथे बहुसंख्येने दलित समाज पण आहे, मुस्लिम समाज पण आहे, ओबीसी आहे, ओपन आहे, आणि या सगळ्यांमध्ये एकेकाळी शिवसेनेची वोट बँक असलेलं किंवा सरांच्या भाषेप्रमाणे ते म्हणल्याप्रमाणे हा एक गड होता छत्रपती संभाजीनगर. कारण माननीय शिवसेना प्रमुखांनी पहिली घोषणाच केली होती की आता घोडदौड महाराष्ट्रात, आणि मग त्याच्यानंतर पहिलं शहर जे त्यांनी निवडलं ते हे निवडलं होतं. आता सगळ्यात एक शेवटचा एक मुद्दा मला याच्यात विचारायचा आहे की इतके वर्ष निवडणूक ह्या शहराची जी चालली आहे, कोणती असो, ती नावावरून चालली होती. किंवा औरंगाबाद नको, आम्ही संभाजीनगर म्हणू, मग संभाजीनगर नाव देऊत. त्याची सुरुवात केली बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर म्हणायला. त्याच्यानंतर शिवसेना वर्षानुवर्ष ते म्हणत आलेली आहे. पण आता त्याचं क्रेडिट घेतलं आहे भारतीय जनता पार्टीने, कारण की त्यांनी त्याच्यात छत्रपती एक टॅगलाईनवरती ॲड करून छत्रपती संभाजीनगरचा GR आणि त्याचं सगळ्या गोष्टी, मग हे सगळं आम्ही केलं आहे असं ते सांगतायत. तर आता ह्या दोन्हीमध्ये पुन्हा ती श्रेयवादाची लढाई पण येणार का? मला असं वाटतं की हा नावाच्या बदलाचा मुद्दा श्रेयवादासाठी येणार नाही आहे. किंबहुना आत्ता सत्ताधारी पक्षासमोर असा कोणताच मुद्दा नाही की ते आता जनतेसमोर मांडतील या शहरासाठी. ते आश्वासनं देतील, पण अमुक एक मी गोष्ट केली आहे असं त्यांच्यासमोर सांगण्यासारखं काही नाही. आता म्हणजे ही माझ्यासाठी खूप चिंतेची बाब आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा जो मुद्दा सांगितला, आता अगोदर मुद्दा मी उपस्थित केला होता, तर ती चिंतेची बाब आहे की आज आम्ही या शहरासाठी ही गोष्ट केली आहे हे सांगण्यासारखं काहीच नाही आहे. आता मी जर त्या भूमिकेतून विचार केला, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेतून, एक उदाहरण म्हणतो की मी गेल्या काही वर्षात मी काय काय केलं आहे हे घेऊन जर मला समोर यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी तुमच्यासाठी नाव बदलून दिलं. तुमच्या अस्मिता ज्याच्याशी निगडीत होती ते मी पहिलं काम केलं. दुसरं, आधीच्या सत्ताधाऱ्यांनी किंवा शिवसेनेनी म्हणजे ठाकरे गटांनी जी काही पाणी पुरवठा योजना रेंगाळवली होती, लांबवली होती, त्याला आम्ही एवढा पैसा दिला, एवढे 1000 कोटीचा निधी दिला, आणि ती आता होत आलेली आहे आणि आम्ही त्याच्यावर मॉनिटरिंग करतो. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, आम्ही DMIC आणलं आहे, आम्ही DMIC नंतर आता बिडकीन कनेक्ट करतो आहे. हे सगळ्या गोष्टी हे शेवटी होतं आहे कोणाच्या काळात? हे बघा, लक्षात घ्या, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण तुम्ही एक मुद्दा बरोबर बोललात की संभाजीनगर या नावाची घोषणा कोणी केली? अर्थात ठाकरे साहेबांनी केली. 100% शिवसेना प्रमुखांनी घोषणा केली होती. त्यामुळे याचं क्रेडिट त्यांनाच जाणार आहे आणि तो या निवडणुकीला विषय असणारच नाही आहे. दुसरा मुद्दा आहे DMICचा. तर हे तुम्ही केलेलंच नाही आहे. DMIC काँग्रेसने आणलं, काँग्रेसने इथं राबवलं आणि आयतं तुमच्या हातात मिळालेलं आहे.
त्यामुळे DMIC तुमचं होऊ शकत नाही. किंबहुना त्याचा विकास करणं ही तुमची नैतिक जबाबदारी होती. त्यातही विलंब खूप झालेला आहे. म्हणजे ज्या गतीने तो विकास पाहिजे होता, म्हणजे DMIC आपल्याकडे आता किती वर्ष झाली? 20 वर्ष झाली. मग 20 वर्षात याचा पूर्ण विकास झालाय का आज? तुमच्याकडे अँकर प्रोजेक्ट नाही आहे? नाही, तुमच्याकडे अँकर प्रोजेक्ट नाही. आज फक्त घोषणा खूप आहे की हे येत आहेत, ते येत आहेत, ते येत आहेत, इतका रोजगार आहे. रोजगार तर दिसला नाही अजून. तुमचा प्रोजेक्ट कोणता आहे सत्ताधाऱ्यांचा? कुठे पाणी प्रश्न? कुठे पाणी मिळालं का? आम्हाला नाही मिळालं ना. पाणी प्रश्नावर तुम्ही नाही, पाणी प्रश्नावर तुम्ही जनतेला समाधानी करू शकत नाही. आता तो विषय संपला. आता तो पाणी प्रश्न हा विषू बाजूलाच गेला आहे. तो पाणी प्रश्न उलटू शकतो परत, मला असं वाटतं. गॅस पाईपलाईन आणली आम्ही, तो एक होऊ शकतो. निवडणुकीच्या अगोदर तो एक मुद्दा होऊ शकतो, फार तर दुसरा नाही होऊ शकत काही. मग आता ही निवडणूक कोणत्या अँगलने जाईल आत्ताच्या स्टेजला? तीच उत्सुकता मला आहे. ती चुकीच्या अँगलनी जाऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. हे अंडरलाईन करण्यासारखं वाक्य आहे की निवडणूक चुकीच्या दिशेने जाऊ नये. आणि ह्या वाक्याचा अन्वयार्थ जर काढायचं ठरवलं आपण, तर याच्या आधी या संभाजीनगर शहरामध्ये निवडणूक ज्या दिशेने नेली जात होती त्या दिशेने ती जाऊ नये ह्याची काळजी घेणं हे खरं तर मतदारांचं, या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि मी तर म्हणेल की नवीन पिढीने ह्याचा विचार केला पाहिजे की तिला आज ह्या शहरात राहणं आहे तिचं, आणि तिला राहण्यासाठी काय काय गोष्टी अपेक्षित आहेत, कोणत्या मूलभूत सुविधा अपेक्षित आहेत आपल्याला, त्याच्यावर त्यांनी विचार करावा. त्यांनी कोणत्याही झेंड्याचा विचार करू नये. त्यांनी त्याचा अजेंडा हे त्याच्या भोवतालच्या समाजाचं, त्याचं हित पाहणाराच तो अजेंडा असला पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत इथल्या जनतेने एकच अजेंडा ठेवावा की मला विकास प्रश्नावर निवडणूक न्यायची आहे. अपेक्षा आहे की तुम्ही ती निवडणूक तशी न्याल. आणि सुधीरजी, खूप खूप धन्यवाद की आपण ह्या चर्चेत सहभागी झालात आणि महापालिकेचा आगाज आपण केलेला आहे पहिल्यांदा. धन्यवाद. धन्यवाद.